गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. संबंधित भ्रष्ट अधिकारी बनावट औषधं निर्मिती व पुरवठा करणाऱ्या बोगस बनावट कंपनीच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होते का? विशाल एंटरप्राइजेस कंपनी मागे कोल्हापूरचा पाटील नामक व्यक्ती सूत्रधार. तर नमस्कार, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आम्ही आपल्याला 2 भागातून बातमी सादर केली आहे आणि आज तिसरा भाग प्रखरतेने मांडला आहे. संबंधित भ्रष्ट अधिकारी बनावट औषध निर्मिती व पुरवठा करणाऱ्या बोगस बनावट कंपनीच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याची सर्वप्रथम जनता दरबारात माहिती मांडली. काही महिन्यापूर्वी नागपुरात बनावट कंपन्यांचे बनावट औषधे गोळ्यांचा प्रकार उघडकीस आला तेव्हा बनावट औषधे गोळ्यांच्या प्रकरणांची पाळेमुळे खोदून काढण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्र राज्यात काही महिन्यापूर्वी सर्वप्रथम नागपूर जिल्ह्यात बनावट कंपन्यांचे बनावट औषधे गोळ्यांचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु गंभीर बाब असतानाही बनावट औषधे गोळ्यांच्या प्रकरणांची पाळेमुळे खोदून काढण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केले का, असा सवाल उपस्थित होत आहे. आंबेजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात एजिथ्रोमायसिन 500 या बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे प्रकरण आठवड्यापूर्वी उघड झाले. या प्रकरणी 4 विरोधात गुन्हाही दाखल झाला. या रुग्णालयात कोल्हापूरमधील विशाल एंटरप्राइजेस कडून गोळ्यांचा पुरवठा झाला होता. ऑगस्ट 2023 मध्ये अन्न व औषध प्रशासनाने या गोळ्यांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. परंतु याचा अहवाल येण्यासाठी ऑक्टोबर 2024 उजाडले. या आधीही या कंपनीने ठाणे, नागपूरसह इतर ठिकाणी बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे समोर आले होते. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्यातील धाराशिव, नांदेड, आंबेजोगाई, भिवंडी, वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइजेस कडून गोळ्यांचा पुरवठा करण्यात येत होता. विशाल एंटरप्राइजेस कंपनी मागे कोल्हापूरचा पाटील नामक व्यक्ती सूत्रधार असल्याचे सूत्रांनुसार सांगण्यात येत आहे. बनावट औषध पुरवठ्यामागे मोठी साखळी असल्याचे उघड झाले आहे. आता अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य व वैद्यकीय विभाग, इतर सक्षम यंत्रणा खडबडून जागे झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर कारवाई करण्यात येत असल्याचे नुकतेच सांगितले आहे. मागील काही वर्षापासून काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाणून बुजून डोळे झाक करीत एकपरीने त्यास मदत, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करीत बनावट औषध निर्मिती व पुरवठा करणाऱ्या बोगस बनावट कंपनीच्या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. राज्यभरात आलेले सॅम्पल या 3च प्रयोगशाळांत तपासले जातात. औषध विभागाकडे सॅम्पल घेण्यासाठी औषध निरीक्षक आणि घेतलेले सॅम्पल तपासायला शास्त्रज्ञ उपलब्ध नसणे हे तर राज्य शासनाचे अपयश आहे. या बनावट कंपन्या बनावट गोळ्या, औषधे उत्पादने मधून कोट्यावधी रुपयांची नफेखोरी करत आहे. जय हिंद.